यूट्यूब कधीही स्वतः सांगत नाही की मी तुमचा चॅनल लवकरात लवकर व्हायरल करेल किंवा तुमच्या चॅनलला लवकरात लवकर ग्रो करेल। पण यूट्यूबने एक थिंग सांगितलेली आहे की जेव्हा तुम्ही 33 व्हिडिओ अपलोड करता, 33 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर यूट्यूब काय करते, तुम्हाला कन्सिस्टंट रेग्युलर समजायला लागते आणि त्यानंतर तुमच्या चॅनलला, तुमच्या व्हिडिओला एक ॲट अ टाइम बूस्ट देतो। पण ते बूस्ट देण्यासाठी आपल्याला 33 व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करायचे आहे, ते 33 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक सिक्रेट ट्रिक्स आहे, ती सिक्रेट ट्रिक्स कशी फॉलो करायची आहे मी व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता बघा, तुम्ही बोलाल की यूट्यूबने 33 व्हिडिओज का अपलोड करायला सांगितलेले आहे। तर 33 व्हिडिओ यासाठी अपलोड करायचे आहे, जसं बघा तुम्हाला IAS बनायचं आहे, आता तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला गेले लगेच IAS बनणार आहे का, नाही। तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड नंतर तुम्हाला म्हणजे 12th स्टँडर्डपर्यंत एकदम हार्ड स्टडी करावा लागतो, त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावा लागतात, त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिल्यानंतर कुठेतरी तुम्ही IAS बनताय। पण आज IAS लोक पण काय करताय, यूट्यूबवरती काम करायचा विचार करत आहे किंवा त्यांना यूट्यूबवरती काम करायला आवडतं, म्हणजेच यूट्यूबचा दर्जा हा IAS पेक्षा पण आता कुठेतरी जास्त होत चाललेला आहे। त्यामुळे मग आपल्याला तेवढे हार्डवर्क, तेवढे कष्ट घेणं तर गरजेचं आहे। मग आपल्याला यूट्यूबला दाखवायचं आहे की मी रेग्युलर आहे, मी 1 ते 10 व्हिडिओ बनवल्यानंतर लगेच पळून जाणार नाहीये, डिसमोटिव्ह होणार नाही की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही मग मी काही व्हिडिओ यूट्यूबवरती काम करणार नाही, मग आपण लगेच पळून जाणार नाही, हे यूट्यूबला आपल्याला दाखवणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला यूट्यूबने स्वतः सांगितलं आहे की तुम्ही 33 व्हिडिओ बनवा, त्यानंतर मी तुमच्या चॅनलचा ॲनालिटिक्स सुरू करेन, तुमच्या चॅनलचा ग्राफ बनवायला सुरुवात करेल। तर ह्या पद्धतीने यूट्यूब काय करत आहे, आपल्याला सांगत। आता ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या मनाने सांगत नाहीये, जो यूट्यूबचे फादर आहे गुगल, त्याच्यावरून मी खूप सारी माहिती सर्च केली आणि ती माहिती तुमच्यापर्यंत आता घेऊन येत आहे। कारण माझ्या चॅनलचा एम एवढाच आहे की तुमच्यापर्यंत कोणतीही चुकीची गोष्ट जाऊन द्यायची नाही, तुमच्यापर्यंत योग्य माहिती जाऊन तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो व्हावा, एवढाच माझा मनापासून उद्देश आहे। तरी पण बोलताना जर एखादी गोष्ट माझ्याकडून चुकीची बोलली गेली तर कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा। तर बघा, यूट्यूबने काही गोष्टी स्वतः सांगितलेल्या आहे, स्वतः सांगितले आहे म्हणजे नवीन यूट्यूबरसाठी, तर ते आपण काय करायचे आहे, फॉलो करायचे आहे। तर आता बघा, मी तुम्हाला एक चार्ट दिसेल, त्या चार्टमध्ये गुगलने स्वतः काय सांगितलेलं आहे। आता गुगल काय आहे, यूट्यूबचा फादर आहे, म्हणजे यूट्यूबचे वडील आहे असं म्हटलं तरी चालेल। का बरं, तर सगळ्यात जास्त यूट्यूबवर रिलेटेड माहिती हा आपल्याला काय करत असतो, गुगल सांगत असतो। तर बघा, तो गुगल स्वतः काय सांगतोय का तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तुम्ही म्हणजे गरजेचं नाहीये की तुम्ही एवढेच व्हिडिओ अपलोड करा, म्हणजे 100च करा, 200च करा। यूट्यूबने हा क्रायटेरिया दिलेला नाही की तुम्ही एवढेच व्हिडिओ अपलोड केले पाहिजे तेव्हा मी तुम्हाला कन्सिस्टंट ठेवेल। तर यूट्यूबने फक्त काही गोष्टी कन्सिडर करायला सांगितलेल्या आहे नवीन यूट्यूबरसाठी। मग त्या कोणत्या गोष्टी आहे, तर जेव्हा तुमचा चॅनल हा अनव्हेरिफाईड असतो म्हणजे काय, तुम्ही टू स्टेप व्हेरिफिकेशन केलेलं नसतं, त्यावेळेस तुम्ही फक्त 15 मिनिटपर्यंतचा व्हिडिओ काय करू शकता, अपलोड करू शकताय। त्यानंतर जर तुमचं अकाउंट हे व्हेरीफाईड असेल तर तुम्ही 12 तासापर्यंतचा जास्तीत जास्त व्हिडिओ काय करू शकताय, अपलोड करू शकताय। त्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे त्याची फाईल साईज ही जास्तीत जास्त 256 GB पर्यंत काय करतो, यूट्यूब ॲक्सेप्ट करत आहे। त्यानंतर बघा, 33 व्हिडिओचं यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे। तर 33 व्हिडिओ तुम्ही काय करा, अपलोड करा। 33 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी काय करतोय, त्याचं पब्लिशिंग किंवा त्याचं काय करतोय, ग्राफ बनवायला, त्याचं ॲनालिटिक्स करायला काय करतोय, सुरुवात करतो आहे। त्यानंतर यूट्यूब काय सांगते की तुम्ही ॲटलिस्ट महिन्याभरात 2 ते 3 काय करा, यूट्यूब व्हिडिओ बनवा। त्यानंतर आठवड्यात 2 ते 3 शॉर्ट बनवा, जेणेकरून तुम्ही यूट्यूबवरती कन्सिस्टंट रेग्युलर आहेत असं मी समजेल आणि त्यानंतर तुमचं काय करेल, चॅनलचा ग्रो किंवा चॅनलला व्हायरल करायचं काम करेल। त्यानंतर बघा, आता सुरुवातीला जेव्हा नवीन यूट्यूब चॅनल आपण चालू करतो, तर नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आपण काय करतो, लगेच मोठे व्हिडिओ बनवायला लागतो, लगेच वॉच टाईम कंप्लीट करायच्या नादात लागतो। तर तुम्ही लवकरात लवकर वॉच टाईम कंप्लीट करायच्या नादात लागू नका। सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्ह्यूअर्स वाढवायचे, सबस्क्रायबर वाढवायचे, तुमच्याकडे लोकांची गर्दी करायची आहे। मग ती लोकांची गर्दी तुम्ही काय करायचं आहे, शॉर्ट म्हणजे गरजेचं असेल तरच म्हणजे लॉंग बनवा, जर गरजेचं नसेल तर जास्त म्हणजे कमीत कमी शॉर्ट बनवायचा, छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा। कारण काय होते, लोकांपर्यंत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त माहिती पोहोचली। आता कोणालाही जास्त टाईम नाही आहे, तर कमी टाईममध्ये जास्त महत्त्वाची माहिती मिळाली तर काय करतात, लोक लगेच तिथं म्हणजे स्वतःचा विश्वास त्यांचा बिल्ड होऊन जातो आणि ते तुमचे एक लॉयल सबस्क्रायबर बनून जात आहे। तर बघा, ह्या सगळ्या अशा गोष्टी होता की तुमचं एक नवीन यूट्यूबर असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, या यूट्यूबने स्वतः सांगितलेल्या आहे। तर बघा, आता राहिली एक नवीन ट्रिक्स, का तुम्हाला काय करायचे, 33 व्हिडिओ हे कसे अपलोड करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला काय करायचे, 33 व्हिडिओ बनवायचे आहे। 33 व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे बनवा की तिथे कंटेंट खूप चांगला बनवा, कंटेंट एकदम क्रिएटिव्ह असला पाहिजे। आता कंटेंट क्रिएटिव्ह बनवायचं आहे, पण तुम्ही सुरुवातीला काय करा, 33 व्हिडिओ टायटल नका टाकू, डिस्क्रिप्शन नका टाकू, काहीच नका टाकू, रोज अपलोड करत चला 33 व्हिडिओ।
म्हणजे 1 बाय 1 काय करा, तुम्ही असे 33 व्हिडिओ काय करा, अपलोड करा. आणि 33 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला कोणती ट्रिक्स फॉलो करायची आहे की ज्यामुळे यूट्यूब तुमचा चॅनल हा एकाच दिवसात काय करेल, बूस्ट करेल. तर ती सिक्रेट ट्रिक्स अशी आहे की बघा, आता तुम्ही आतापर्यंत जो पण कंटेंट बनवलेला आहे, आता कंटेंट बनवलेला आहे, तुम्ही आता एक तर हाऊसवाईफ असाल तर म्हणजे कुकिंग रिलेटेड मोस्ट ऑफ लेडीज बनवता किंवा शिलाई मशीनच्या वगैरे व्हिडिओज बनवता. आता सपोज तुम्ही कुकिंगच्या बनवता किंवा आता मी टेक्निकल बनवते, ठीक आहे. तर मी टेक्निकल व्हिडिओ 33 काय झाले माझे बनवून झाले. आता मी ज्या पण टायटलचे, आता मी आतापर्यंत टायटल टाकलं होतं का, नव्हतं टाकलं. आता मी ज्या पण टायटलचे म्हणजे व्हिडिओज बनवलेले आहे ते टायटल मला काय करायचं आहे, यूट्यूबवरती सर्च करायचं आहे. तर बघा, आता तुम्हाला साईडला स्क्रीन दिसेल, मी 1 बाय 1 कोणत्या स्टेप, कोणती ट्रिक वापरायची आहे ते सांगत आहे. बघा, मी आता काय केलेलं आहे, माझं यूट्यूब काय केलेलं आहे, ओपन केलेलं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर मी यूट्यूबमध्ये काय टाकणार आहे, हाऊ टू मेक यूट्यूब थंबनेल. आता मी ह्या टायटलचा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून मी ते टाकत आहे. तुम्ही ज्या पण टायटलचे व्हिडिओ बनवलेले असेल तुम्ही तो टायटल टाकू शकता येईल, ठीक आहे. तर हाऊ टू मेक यूट्यूब थंबनेल. आता याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. बघा, सर्च केल्यानंतर काय होणार आहे, आता सुरुवातीला काय येणार आहे, ज्याला जास्तीत जास्त व्ह्यूज आहे तो व्हिडिओ माझ्या समोर येणार आहे. पण मला काय करायचं आहे की ह्या मंथमध्ये कोणत्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आले, म्हणजे ह्या महिन्यात कोणता व्हिडिओ जास्तीत जास्त पळालेला आहे किंवा यूट्यूबने त्याला व्हायरल केलेला आहे. तो कसं बघायचा, बघा वरती तुम्हाला 3 डॉट्स दिसत आहे, त्या वरती 3 डॉट्सवरती काय करायचं, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्च फिल्टर दिसत आहे, त्या सर्च फिल्टरवरती जायचं आहे. सर्च फिल्टरवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसत असेल अपलोड डेट एनी टाइम दिसते, त्या ॲरोवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, धिस मंथ करायचं आहे. धिस मंथवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता धिस मंथवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली ॲप्लाय म्हणायचं आहे. मग ॲप्लाय केल्यानंतर काय होतंय, तर आता बघा 7 डेज पूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे 8.6, पण आपल्याला तो नाही बघायचा आहे. आता 5 डेज पूर्वी काय केलेलं आहे, एक अपलोड केलेला आहे, त्याला 27 म्हणजे 27,000 व्ह्यूज आहेत, ठीक आहे. अजून खाली एक बघूया आपण. तर बघा, आता सुरुवातीला मला दिसत आहे की जो 2 नंबरचा व्हिडिओ आहे की ज्याला 27,000 व्ह्यूज आहे, सगळ्यात जास्त या महिन्यात काय केलेलं आहे यूट्यूबने, त्या काय केलेलं आहे, त्या व्हिडिओला जास्तीत जास्त बूस्ट केलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तो व्हिडिओ जस्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आता ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो व्हिडिओ काय बघत बसायचं नाही आहे. आता त्याला काय करायचं आहे, आपल्याला शेअरमध्ये जायचं आहे. शेअरमध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला कॉपी लिंक ऑप्शन येतोय, त्या कॉपी लिंक ऑप्शनवरती जायचं आहे. आता आपली लिंक काय झाली, या व्हिडिओची कॉपी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर क्रोम ओपन करायचं आहे, म्हणजे तुमचं काय करायचं आहे, गुगल ओपन करायचं आहे. आता गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब व्हिडिओ टॅग एक्स्ट्रॅक्टर असं टाकायचं आहे. आता बघा, आपलं यूट्यूब व्हिडिओ टॅग एक्स्ट्रॅक्टर ही लिंक काय झालेली आहे, ओपन झालेली आहे. आता आपल्याला पहिल्याच लिंकवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा, तर आपण ज्या व्हिडिओची आता लिंक जी कॉपी केली होती ती लिंक आपल्याला काय करायची, आता बघा इथे एंटर यूट्यूब व्हिडिओ URL हिअर. मग आपल्याला तिथे काय करायची, ती लिंक काय करायची आहे, पेस्ट करायची आहे. म्हणजे थोड्या वेळ टॅप करून करायचं आहे, वरती पेस्टचा ऑप्शन येतो, तिथे काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता बघा पेस्ट आलं, मी पेस्ट करते. आता तुमच्या व्हिडिओची काय झाली आहे, लिंक इथे कॉपी झालेली आहे. आता इथं काय सांगायचं बघा, आय एम नॉट रोबोट क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सी टॅग्सवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता सी टॅग्स म्हटल्यानंतर बघा तुम्हाला इथं काय येणार आहे, त्या व्हिडिओचे जेवढे काही टॅग्स होते ते म्हणजे त्यांनी स्वतः टॅग ॲड केलेले आहे ते टॅग. आता बघा तुम्हाला एवढे सारे आले, हाऊ टू मेक यूट्यूब थंबनेल, नॅनो बनाव, AI थंबनेल, हे सगळे टॅग काय करायचे, आपल्याला कॉपी करायचे आहे. आणि बघा कॉपी टू क्लिपबोर्ड म्हटलेलं आहे खाली. आपण हे काय करायचे, कॉपी टू क्लिपबोर्ड म्हटल्यानंतर आता हे सगळे व्हिडिओ काय करायचे, आपल्याला आपल्या व्हिडिओच्या काय करायचे, टॅगमध्ये काय करायचे, ॲड करायचे आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचे आहे. आता तुम्हाला 1 बाय 1 काय करायचे, तुम्ही जेवढे 33 व्हिडिओ बनवले होते त्यात सर्व 33 व्हिडिओचा काय करायचे, अशा प्रकारे टॅग काय करायचे, एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे. आणि सर्व व्हिडिओ तुम्ही ॲट अ टाइम काय करा, पुन्हा
पुन्हा अपलोड करा व्हिडिओ यूट्यूबवरती, पुन्हा अपलोड करा. इथं तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण तुमचं टायटल हे वेगळं असणार आहे. तर टायटल वेगळं असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ॲट अ टाईम व्हिडिओ सर्व अपलोड करा. ॲट अ टाईम अपलोड केल्यामुळे काय होणार आहे, एकाच टायमाला म्हणजे एकाच दिवसात यूट्यूब काय करणार आहे, तुमचे सर्व व्हिडिओ काय करणार आहे, ॲट अ टाईम बूस्ट करणार आहे. बूस्ट केल्यामुळे काय होणार आहे, तुमचा चॅनल हा लवकरात लवकर काय होणार आहे, ग्रो होणार आहे आणि तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येऊन तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.